सौभाग्यवती माय माऊलीने सकाळी लवकर उठलं पाहिजे, पण आता तुम्ही भाग्यवान आहे, तुम्हाला का काही सडा सार्वजन करायचं काम आहे का आडावून पाणी आणायचं काम आहे? पूर्वी माता माऊल्यांना बोर नव्हता, काय नव्हता, आडावून पाणी आणायचं खूप कष्ट होते, सडा सारवण करायचं, सर्व घर सारून घ्यायचं. तुम्ही एवढ्या भाग्यवान सुना आहात की आता प्रत्येकीच्या नशिबात RCCचे बंगले, सारवायचं काम नाही, कशाचं काम नाही, भांड्याला बाई, घर काम करायला बाई, तुम्हाला काहीच काम नाही राहिलं महाराज. आता आडावून पाणी आणायची गरज तरी काय राहिली नाही. नाही, बटन दाबलं की बोर सुरू होतो. आता फक्त एक मशीन आणायची राहिली, सगळ्या मशीन निघल्या, भाताची मशीन निघली, चपात्याची निघली, भाजीची निघली. आता विज्ञानाने एक मशीन अशी आणली पाहिजे, पाहुणे आले की त्या मशीन मध्ये टाकायचे, बटन दाबलं की ढेकर देऊनच बाहेर निघले पाहिजे. बरोबर आहे का नाही? सप्ताह असला की सप्ताहामध्ये त्या मशिनरी उभ्या केल्या की कथा संपली रे संपली की एका सोयीनं सगळे त्या मशिनीमध्ये टाकायचे, बटन दाबलं की ढेकर देऊनच सगळे बाहेर निघले पाहिजे. दिवसांदिवस विज्ञान खूप प्रगतशील झालंय, पण जेवढा आयुष्य आराम वाढला तेवढे रोगराई वाढले महाराज. बरोबर आहे का नाही? म्हणून जिथं असो जिथं असो सकाळी लवकरात लवकर उठलं पाहिजे. विद्यार्थी अवस्थेमध्ये विद्यार्थ्यांनी 5 किंवा 4 वाजता उठलं पाहिजे ना. उठवतात ना महाराज तुम्हाला? हो, आम्ही बोधे बाबांकडे चातुर्मासाला होतो, 2:45ला बाबा उठवायचे. किती वाजता उठवायचे? 2:45ला. उठवणार म्हणजे उठवणारच, 1 मिनिटही मागं पुढं नाही महाराज. सकाळी उठायचं, अभ्यास करायचा. सकाळी केलेलं पाठांतर हे जन्मामध्ये कधीच विसरत नाही, म्हणून मुलांनी सकाळी पाठांतर करायचं. किती वाजता पाठांतर करायचं? विद्यार्थी आता मुलांचे पेपर चालू आहे, संध्याकाळी 8ला जेवण करायचं, 8:30-9ला झोपून राहायचं, सकाळी बरोबर 4ला उठायचं. कितीला उठायचं? 4ला. 4 ते 6, 7 पर्यंत तुम्ही जे पाठांतर करसाल, मरेपर्यंत तुमच्या कोणते पाठांतर विसरणार नाही. आता पूर्ण रात्री 12 वाजे लोक अभ्यास करतात, सकाळी 10ला उठतात. कसं जमल? रात्री केलेलं पाठांतर सकाळी झोपेतून वाटल्यावर विसरून जातं, त्याच्यामुळे सकाळी पाठांतर केलेले कधीच विसरत नाही. जितासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रिया, संघाला सुद्धा जिंका. माणसाच्या जीवनाचं पतन सुद्धा संगतीने होतंय आणि माणसाच्या जीवनाचा उद्धार सुद्धा संगतीने होतोय. बसणारे मंडळी, माझी विनंती गड्यांनो तुम्हाला, नाही तुम्हाला चांगल्या माणसाची संगत जीवनामध्ये घडली तरी चालेल, पण जीवनामध्ये वाईट माणसाची संगत घडू देऊ नका. मी दररोज कीर्तनाच्या माध्यमातून, कथेच्या माध्यमातून लोकांना सांगतो, अरे 100 गाढवाचं मालक होण्यापेक्षा एका शायण्याचं नौकर झालेलं कधी चांगलंय महाराज. 100 गाढवाचं मालक होण्यापेक्षा एका शायण्याचं नौकर कधी चांगलंय. साधूचा नौकर होण्यास सुद्धा माणसाच्या जीवनाचा उद्धार आहे, आणि येड्याचा मालक होऊन सुद्धा माणसाच्या जीवनामध्ये फजिती आहे. जगातला कोणताच जन्माला येणारा पोरगा दारूची बॉटल घेऊन जन्माला नाहीये. जन्माला येणारा कोणताच मुलगा तंबाखूची पुडी घेऊन जन्माला नाही येतो, गुटख्याची पुडी घेऊन नाही जन्माला येत. का तो तंबाखू खातो, का तो गुटखा खातो, का तो दारू पितो? याचं कारण त्याला संगती वाईट आहे. म्हणून बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती गड्यांनो, संगत चांगली करा. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बने, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बने. ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन, ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई प्रहलाद जी. हरि सुमिरन में लाकर तेरी अच्छी बन
कबीर महाराज सांगतात, ध्रुव जी की बन गई, प्रल्हाद जी की बन गई. ध्रुवजीच्या जीवनाचा उद्धार झालाय, भक्त प्रल्हादजीच्या जीवनाचा उद्धार झालाय. कागा से तो हे हंस बनावे. कावळ्याला सुद्धा राजहंस बनवण्याची ताकद साधू संतांमध्ये. पण काय करावं लागेल? सुतबित नारी तीन आशाए, त्याग सके तो इने त्याग रे, तेरी अच्छी बनेगी. ए दादानो, साधूची संगत तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी खूप महत्वाची. तुमचं आणि माझं जीवन म्हणजे लोखंड आहे आणि साधू म्हणजे परीस आहे. लोखंडाला जर असं वाटतंय आपल्या जीवनाचं सोनं व्हावं, तर त्यानं किंचितही विचार न करता साधूच्या जवळ गेलं पाहिजेत. का? साधूच्या कृपेशिवाय तुमच्या आणि माझ्या जीवनाचा उद्धार होणं शक्यच नाही. संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. पण आता संगतीचे सुद्धा शास्त्रामध्ये 3 प्रकार सांगितलेले: कुसंगत, सुसंगत आणि विसंगत. कुसंगतीने काय होतं, विसंगतीने काय होतं आणि सुसंगतीने काय होतं, तिन्ही संगती मी तुमच्या समोर ठेवणार आहे. ढेकणाच्या संगे हिरा दुभंगला, कुसंगे नाडला साधू जायचा. अनमोल किमतीचा हिरा असतो महाराज. पण तो जर का ढेकणाच्या संगतीत गेला की त्याचा नाश ठरलेला आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, जीवनामध्ये संगत करत असताना थोडी चांगली करा. एक वेळचा प्रसंग आहे, राजहंसाच्या घरी कावळा पाहुणा म्हणून गेला. मग आता पाहुणा आल्यानंतर आगतम स्वागतम सुस्वागतम. बोला कावळे सर, काय चाललंय तुमच्याकडे? काही नाही, मजेत आहे. काय घेणार नाश्त्यामध्ये? कांदा पोहे घेणार, उपीट घेणार, काय घेणार? काय नाही, सुंदर असे कांदा पोहे वगैरे झाले. कावळ्याची आणि राजहंसाची चर्चा ज्या झाडावर चालू होती, त्या झाडाखाली त्या देशाचा राजा विश्रांती घेण्यासाठी आलेला आहे. आणि विश्रांती घेण्यासाठी आल्या राजाला झोप लागते. पण सूर्याचे किरण राजाच्या चेहऱ्यावर पडत असल्यामुळे राजाला झोप लागत नाहीये. हे राजहंसाच्या लक्षात आल्यानंतर राजहंसाने आपले पंख वर केले आणि सूर्याचे किरण आपल्या पंखावर घेतले. राजाला झोप लागली. कावळ्याचं राजहंसाचं बोलणं झालं. कावळा म्हणे, मला बराच उशीर झाला, येऊ मी आता? कावळा निघाला. पण कावळ्यानं कावळ्याचा स्वभाव नाही सोडला. कावळा उठला, पण कावळ्यानं कावळ्याची विष्ठा खाली टाकली, कावळा निघून गेला. जशी विष्ठा पडली तशी राजाच्या तोंडावर राग आला. राजाला, मी या देशाचा राजा आहे, माझ्या तोंडावर विष्ठा टाकली. बघितलं तर वरती राजहंस धनुष्य काढला, धनुष्याला बाण आला. बुंग करत जसा बाण गेला तसा राजहंसाच्या काळजात टोचला. रक्ताच्या थारोळ्यामध्ये राजहंस खाली पडला. प्रधानजी धावत पळत आले. राजे साहेब, ओ राजे साहेब, काय केलंय आपण? अरे, मी या देशाचा राजा आहे आणि माझ्या अंगावर विष्ठा टाकली. ती विष्ठा पाहिल्यानंतर प्रधानजीच्या डोळ्याला धारा लागल्या आणि प्रधानजी सांगू लागले, हो राजे साहेब, ऐका ना, ही विष्ठा राजहंसाची नाही, कावळ्याची आहे. हे ज्यावेळेस राजाला कळालं त्यावेळेस राजाला खूप दुःख झालं. अरे, माझ्या एका छोट्याशा गलतीमुळे एका निष्पाप प्राण्याची हत्या झाली. पण राजहंस शेवटचे श्वास मोजत होता. रक्ताच्या थारुळ्यामध्ये राजहंस पडलेला आहे आणि राजहंस मनातल्या मनात विचार करतोय, दोष राजाचा नाहीये, त्यांनी मला बाण मारला, दोष माझा आहे. मला नाही कळलं कोणाची संगत करायची. इथं बसणाऱ्या या धर्ममंडपामध्ये बसणारे अनेक माळकरी राजहंस आहेत, अनेक वारकरी राजहंस आहेत. माझी विनंती आहे रे बाबांनो, तुम्हाला तुमच्या आजूबाजूला बसलेल्या कावळ्यापासून सावध राहा बरं. ते तुम्हाला कधी माळा तोडायला लावतील काही सांगता येत नाही. ते तुम्हाला कधी दारू प्यायला लावतील काही सांगता येत नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, 100 गाढवाचं मालक होण्यापेक्षा एका शायण्याचा नौकर झाले. अरे, साधूच्या दरबारात कुत्र व्हाव तुम्ही. संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी श्वानयती. माझ्या जगद्गुरु तुकोबरायच्या सोहळ्याला जर गेले, ज्ञानोबरायच्या सोहळ्याला गेले तर लाख लाख लोक नुसतं घोड्याचं दर्शन घेतात महाराज. साधूच्या सहवासातच गेले ना ते. अरे, साधूची संगती रेड्याने केली तर रेड्याची समाधी झाली आळे फाट्याला. साधूची संगत एका निर्जीव भिंतीने केली तर ज्ञानोबरायची प्रदक्षिणा करत असताना भिंतीचं दर्शन घेतल्याशिवाय परिक्रमा पूर्ण होत नाहीये.
साधूच्या संगतीतला फायदा खूप सुंदर आहे. संत संगत में 3 गुण हर कोई लागत पाव, खाने को मिष्टान्न मिले और अंत वैकुंठ जाए. साधू संगतीचा सगळ्यात मोठा फायदा आहे. तुम्ही एखाद्या महात्म्या सोबत गेले, तुमचे लोक दर्शन घेतात महाराज. संत संगत में 3 गुण हर कोई लागत पाव, खाने को मिष्टान्न मिले. काय कमी महाराज तुम्ही सांगा बरं. कथेमध्ये दररोज नवीन आयटम आहे ना. आज तर काय ती शिपी का पिशी आमटी काय म्हणतात त्याला, शिपी आमटी. मी त्या दिवशी एका हॉटेलला गेलो, मला पिशी आमटी खायची. म्हणे महाराज पिशेवानी करू नका, त्याला शिपी म्हणतात. बरोबर आहे का नाही. शिपी आमटी काय, गुलाबजाम काय सुंदर. संत संगत में 3 गुण हर कोई लागत पाव, खाने को मिष्टान्न मिले. अरे ज्ञानोबरायच्या सोहळ्यात गेले ना गड्यानो, 100-100, 200 कोटी रुपयाचे मालक पुण्यात गेल्यानंतर वारकऱ्याच्या पाया पडतात. माऊली, ओ माऊली, तुमचे पाय लावा हो, आमच्या घराला लावा ना. 2 घास खा फक्त माऊली, फक्त थोडं गुलाबजाम खाऊ, थोडी बासुंदी प्या. काय कमी आहे साधू संतांच्या संगतीमध्ये. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, साधूचा सहवास तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये खूप महत्वाचा आहे महाराज. बिनु सतसंग विवेक न होई, राम कृपा बिन सुलभ न सोई. साधूच्या कृपेशिवाय जीवनाचा उद्धारच होणार नाही. म्हणून कुसंगती तुमच्या आणि माझ्यासाठी खूप कठीण आहे. म्हणून कुसंगत करू नका. ओढाळाच्या संगे सात्विकाना सरी करू नका. ठीक आहे. पहिली कुसंगत, दुसरी विसंगत. विसंगती परमार्थातही नको, विसंगती संसारातही नको. विसंगती म्हणजे संसाराचे 2 चाक जर चांगले असेल तर संसार व्यवस्थित होईल महाराज. महाराज आहे, कीर्तन करतो, गायक आहे, वादक आहे, सुंदर रामायण करतो, भागवत कथा करतो, आणि बायको जर त्याला करायची असेल, लग्न जर त्याला करायचं असेल तर त्याने एखाद्या गोर गरीब मुली सोबत करावं, माळकरी मुली सोबत करावं, एखादी वारकरीची पोरगी करावं. आता महाराज धोतरावरून बायको जीन्सवर जमल का? हा म्हणायचा चाल कथेल आणि ती म्हणायची चाल पिक्चरला, जमणार नाही ना महाराज. विसंगती परमार्थातही चांगली नाही, विसंगती संसारातही चांगली नाही. मग तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कुसंगती कामाची नाही, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये विसंगती कामाची नाही. तुमच्या आणि माझ्या जीवनात फक्त संगतीची कामाची, ती फक्त सुसंगत. अरे वाल्या कोळ्याच्या जीवनामध्ये नारदजीचा फक्त 2 मिनिटाचा सत्संग मी काल बोलून गेलो. हे वाल्या, ज्यांच्यासाठी एवढा अनिष्ट मार्गाचं वर्तन करतोय, वाल्या शेवटी कामी नाही येणार रे कोणी. तुझा एवढा भावला तो सत्संग अंतकरणाला की नारदजीच्या कृपेमुळे वाल्याचा वाल्मिक कधी झाला आणि प्रभू रामचंद्र जन्मालेण्याच्या अगोदर वाल्मिक ऋषीने रामायण लिहून ठेवलं. ही ताकद जर कशामध्ये असेल तर ती फक्त आणि फक्त संत संगतीमध्ये आहे. कछु करले. मग शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, राजा ऐक, जित आसनो, जित श्वासो, जित संगो. 3 गोष्टी सांगितल्या आणि 4थी जित इंद्रिय. प्रत्येक इंद्रियाद्वारे देवाचं भजन करा. प्रत्येक इंद्रियाला सवय लावा. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. जोपर्यंत डोळे चांगले तोपर्यंत माझ्या भगवंताचं स्वरूप पाहून घ्या. 1. जोपर्यंत तुमचे कान चांगले तोपर्यंत भगवंताचं गुण ऐकून घ्या. 2. जोपर्यंत पाय चांगले तोपर्यंत पंढरपूरची वारी करून घ्या, षष्ठीची वारी करून घ्या. जोपर्यंत पाय चांगले तोपर्यंत वाऱ्या करून घ्या. जवळ हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू आपुले सोहित पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको, तीर्थयात्रा करून घ्या.
एकदा का वेळ निघून गेली ना महाराज की पैसे असूनही फायदा नाही हो. गंज 500 कोटी तुमच्या खात्यावर आहे, तुमचं वय 85 वर्ष झालं, करता काय त्या पैशाला? भरपूर तुमच्या घरी खाण्यासाठी दूध आहे कपिला गाईचं बाबू, गंज दुबईहून बदाम आणले तुम्हाला खाण्यासाठी, पार जम्मू काश्मीरहून सफरचंद आणले, पण फायदा काय? या सगळ्या गोष्टी होण्यासाठी माणसाचं शरीरही चांगलं लागेल ना. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, सगळ्या गोष्टी वेळेत करा. काय करा? वेळेत करा. प्रत्येक इंद्रियाद्वारे माणसाने भगवंताचं चिंतन करा. आणि इंद्रियाच्या अधीन जर गेले, मनाच्या अधीन जर गेले तर तुमच्या जीवनाचं नुकसान ठरलेलं आहे. महाराज सांगतात, मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर. जाऊ द्या, मन गेलं तरी चालतं पण शरीर जाता कामा नये. शरीर जर का मनाच्या माग का शरीर गेलं तर त्याची फजिती ठरलेली. म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यांनो, प्रत्येक इंद्रियाला सवय लावा तुम्ही. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. या मुखाने फक्त आणि फक्त भगवंताचं चिंतन करा. आणि मनाच्या मागे जर तुम्ही गेले तर जीवनामध्ये फजिती ठरलेली. जे एका माणसाने हापूस आंब्याची बाग लावलेली. कशाची बाग लावली सुनील बाबा? हापूस आंब्याची. आता मे महिन्याचे दिवस आहे, आंबा पाडाला लागला, एवढा सुगंधित आंबा. आता रत्नागिरीचा हापूस म्हणल्यानंतर काय पाहायचं काम आहे. पण ज्या मळ्यामध्ये आंबे लावलेले होते त्या मळ्याला सगळीकडून काट्याचं कंपाऊंड केलेलं होतं. एक मनुष्य रस्त्याने चालला, त्याला आंबे खाण्याची इच्छा झाली. काय झाली? आंबे खाण्याची. मला बसणाऱ्या सर्व मंडळीला या प्रश्न करायचा आहे की आंबे खाण्याची इच्छा मनाला होती का तोंडाला होती हो? आंबे खाण्याची इच्छा मनाला होती का तोंडाला होती? मनाला. मनाने लगेच पायाला सांगितलं, ओ आंबे खायचे आपल्याला. पाय म्हणले, अरे बाबा काट्याचं कंपाऊंड आहे, मला काही माहित नाही, उडी मार म्हणे, बाकी नको सांगू काही. पायाने उडी मारली. आंबे खाण्याची इच्छा मनाला झाली. लक्ष द्या, आंबे खाण्याची इच्छा कोणाला झाली? घेऊन गेले पाय. मनाने हाताला सांगितलं दगड उचल. हाताने दगड उचलला, बंग दिशी फेकून मारला. 2 पाडाला लागलेले आंबे खाली पडले. मनाला आंबे खाण्याची इच्छा झाली, घेऊन गेले पाय. आंबे पाडले हाताने, खाल्ले तोंडाने, चव घेतली जिभेने. चव कोणी घेतली? आंबा गोड आहे, तिखट आहे, खरट आहे, आंबट आहे, कोणाला कळतं? जिभेला कळतं. होटाला कळत नाही, कशाला गालाला कळत नाही, कायला कळतं? जिभेला. आता आंबे खाण्याची इच्छा कोणाला झाली? मनाला. घेऊन कोण गेले? आंबे पाडले कोणी दीदी? हाताने. खाल्ला कोणी? जिभेने आंबा खात असते का तोंडाने? आणि बरं कोणाला वाटलं? मनाला. कोणाला वाटलं? आणि आंबे खात असताना त्या आंब्याचा मालक आला. कोणाला? उदाहरण लक्ष द्या बरं. आंबे खाण्याची इच्छा मनाला झाली, पाय घेऊन गेले, आंबा हातानं पाडला, खाल्ला तोंडानं, जिभेनं चव घेतली, बरं वाटलं मनाला. आणि आंब्याचा मालक आला, काट्याचं कंपाऊंड असताना माझ्या आंब्याच्या बगीच्यामध्ये उडी मारली, कारण नसताना त्या पाठीनं मार खाल्ला. त्या बिचारीचा काय दोष आहे हो? तिनं आंबे पाहिले होते का? तिला कलर माहित होता? तिला आंबा कसा लागतो कळतो का? तसं मनाच्या मागे गेले रे गेले. ते माणसाच्या जीवनाचा त्रास ठरलेला आहे. एका ठिकाणी महाराज सांगतात, ऐक रे जना तुझ्या स्वहिताच्या खुना, पंढरीचा राणा मन माझी स्मरा. तुमच्या मनाला भगवंत भजनाची सवय लावा. तुमच्या मनाला भगवंताच्या चिंतनाची सवय लावा. मन येणार नाहीये इकडं, मन खूप चंचल आहे, पण सारखं सारखं त्या मनाला समजूत घाला, हे मना तुझं आणि माझं हित भगवंत भजनामध्ये आहे, तुझं आणि माझं हित भगवंत चिंतनामध्ये. आणि मन कसं परमार्थात रमल हो? शक्यच नाही महाराज. चांगल्या गोष्टीत मन कधीच रमत नाही, मन नेहमी वाईट गोष्टीत रमतं. बरोबर आहे का नाही? इथं बसणाऱ्या लोकांना माझा प्रश्न आहे,
शिवाय शिकण्याचे काही क्लासेस शिकावं, चाटे कोचिंग क्लासेस जसे हे आहे, शिंदे कोचिंग क्लासेस, तसे आमच्या तिथे नवीन नवीन प्रकारच्या शिवाय शिकवल्या जातील. शिकवतात का काही? नाही. अभंग पाठ करावा लागतात, श्लोक पाठ करावा लागतो, ओवी पाठ करावं लागती, चौपाई पाठ करावं लागते. पिक्चरचं गाणं पाठ करायची गरज नाही, ते आपोआप पाठ होतं महाराज. म्हणून एवढा सुंदर नरदे तुमच्या आणि माझ्या जीवनात प्राप्त झाला, एवढे चांगले इंद्रिय, त्या प्रत्येक इंद्रियाद्वारे देवाचं चिंतन करा. एकदा काही या इंद्रियाने राजीनामा घेतला ना महाराज की परत नाही भेटतो. जगातला कोणत्याही कंपनीचा भारी मोबाईल असू द्या, त्या मोबाईलचं सॉफ्टवेअर जर खराब झालं तर मार्केटमध्ये ते सॉफ्टवेअर भेटतं. पण शरीर रूपी मोबाईल असा आहे महाराज, यातलं एक जरी बटन खराब झालं तर या मार्केटमध्ये भेटत नाही बरं. ते 2-2, 4-4 कोटी रुपये लोक द्यायला तयार असतात तरी किडनी मॅच होत नाही महाराज. मग एवढा अनमोल किमतीचा नरदे हा प्रत्येक इंद्रियाद्वारे जेने तू जोडसी नारायण. नारायणाला जोडण्यासाठी जर इंद्रिय दिले तर बाकीच्या ठिकाणी घालू नका. एकदा काही इंद्रियाने राजीनामे दिले ना महाराज, तुम्ही आठवड्याला जरी डाय केले तरी ते पांढरे होणारच महाराज. राजीनामा दिलाय ना त्यांनी, बरोबर आहे का नाही? काय दिलाय? राजीनामा दिला ना. एकदा राजीनामा मंजूर झाला ना महाराज, तुम्ही किती भारी कंपनीचं डाय करा, ते बरोबर 4-5 दिवसांत त्याचा कलर देणार म्हणजे. आणि मला तरी असं वाटतंय माणसाचे सर्व इंद्रिय निकामी झाले तरी चालते, पण कानपूर लाईन बंद होता कामा नाही. नागपूर लाईन वेगळी, सोलापूर लाईन वेगळी आणि कानपूर लाईन वेगळी. एकदा काही कानपूर लाईन ह्या 2 इंद्रियांना जर राजीनामा दिला तर एवढी फजिती असते महाराज. आपण म्हणा ओ दादा चलान का त्याला, ते म्हणतात आता जेवण झालं. एवढा फरक असतो कानपूर लाईनीचा बरं. आपण म्हणा चहा घेतला का, ते म्हणतात आताच आंघोळ झाली. किती मोठा फरक आहे महाराज. एक धनगर समाजाचा माणूस होता, आठवलंय सांगतो पा, खूप सुंदर आहे. 400-500 मेंढ्या होत्या त्याच्याकडे. आणि मेंढ्या चारण्यासाठी शेतात गेला. उन्हाळ्याचे दिवस होते, खूप ऊन लागायला लागलं म्हणून एका झाडाखाली बसलाय. भूक लागली. 2-3 मेंढ्यांचं दूध काढलं, गुळ होता, दूध गरम केलं आणि मस्त ग्लास भर दूध पेलं आणि मस्त झोपला झाडाखाली. आता 2 ग्लास दूध पेल्यानंतर अशी गार झोप लागली त्याला की संध्याकाळचे 8 वाजले तरी जाग येईना. बघ उठून बघतो तर अंधार झाला. मेंढ्या कुठे, मेंढ्या कुठे, मेंढ्या कुठे रडायला लागला. त्याने विचार केला रात्रभर जरी आपण मेंढ्या पाहिल्या तर सापडणार नाही, आपण सकाळी निघू मेंढ्याच्या शोधार्थ. सकाळी 5 वाजता उठला आणि भेटल त्या माणसांना विचारत, का हो दादा, ओ दादा तुम्ही माझ्या मेंढ्या बघितल्या का हो? त्या मेंढ्यांवरच माझ्या मुलींचं लग्न आहे, त्यांचं शिक्षण आहे, माझा सगळा संसार त्यांच्यावर चालतो. आता कोणाला माहीतच नसल्यामुळे कोणी उत्तर देत नव्हतं. एक मनुष्य सकाळी सकाळी ज्वारी राखत होता. काय राखत होता? ज्वारी. विचारलं दादा माझ्या मेंढ्या बघितल्या का? आता ते बिचार काही बोललो नाही. पूर्वी पक्षी हाणण्यासाठी ती गोफण राहायची बघा. गोफण माहिती ना तुम्हाला? त्यानं असं दक्षिण दिशेला गोफण फिरवली. याला वाटलं आपल्या नक्की मेंढ्या तिकडे गेल्या. हा गेला आणि मेंढ्या सापडल्या. इमानदार होता धनगर. पळत आला, ओ दादा खूप उपकार झाले हो तुमचे माझ्यावर. तुम्ही माझ्या 400 मेंढ्या सापडून दिल्याबद्दल माझ्या मेंढ्यामध्ये एक नंबरची मेंढी, तिची किंमत 60,000 रुपये, ती मी तुम्हाला सप्रेम भेट देतोय. ज्या माणसाला हा धनगर समाजाचा माणूस बोलत होता तो मनुष्य 70% बहिरा होता महाराज. किती? 70%. तो म्हणला मी सकाळी 6 वाजेपासून ज्वारी राखतोय दादा, मी तुमची मेंढी मोडली नाही. हा म्हणायचं मी भेट देतो, तो म्हणायचं मेंढी मोडली नाही. किती मोठा वाद आहे आता. हा म्हणायचा बक्षीस देतो, तो म्हणायचा मोडली नाही. हा म्हणायचा बक्षीस देतो, तो म्हणायचा मोडली नाही. एक सदग्रस्त घोड्यावर चालले होते. धनगर समाजाच्या माणसाने आवाज दिला, दादा ओ दादा इकडे या. आणि गेल्यानंतर धनगर समाजाचा माणूस सांगत होता, ओ दादा यांनी माझ्या 500 मेंढ्या सापडून दिल्याबद्दल मी यांना मोडकी मेंढ्या, एक माझ्या कळपामधली एक चांगली मेंढी बक्षीस देतोय. तो म्हणतो मी सकाळी 6 वाजेपासून अजून न्याहरी सुद्धा केली नाही हो, मी ज्वारी राखतो, मी यांची मेंढी मोडली नाही. आता ज्या घोड्या वाढल्या सदग्रस्ताला बरवलं होतं तो डायरेक्ट 95% बहिरा होता. त्यानं सांगितलं हा घोडा माझ्या मालकीचा आहे, मी तुमच्या दोघांच्या बापाला देणार नाही. किती मोठा ताण आहे आता. हा म्हणायचा मेंढ्या सापडून दिल्याबद्दल तुम्हाला एक मेंढी बक्षीस देतोय, तो म्हणायचा मेंढी मोडलीच नाही. तिसरा म्हणे घोडा माझ्या मालकीचा आहे, तुम्हाला भेटणार नाही.
पूर्वी काही तंटामुक्ती अध्यक्ष नव्हते. जुने लोक गावामध्ये कितीही मोठे भांडण झाले तरी पोलीस स्टेशन मध्ये केस जाऊ देत नव्हते महाराज. अरे एखाद्या महिलेने आत्महत्या जरी केली तरी पोलीस स्टेशनची गाडी गावात येत नव्हती. आता तर आत्महत्या करायच्या अगोदरच पोलीस गावात येतात. इतकी लोक हुशार झाले महाराज. बरोबर आहे का? भांडणं व्हायच्या अगोदरच गावात पोलीसची गाडी येते. तो धनगर समाजाचा माणूस म्हणे गावाच्या पाटलाकडे जाऊ. आता गावाच्या पाटलानं पहिलोच एक उद्योग करून ठेवला होता. गावाच्या पाटलाला 2 बायका होत्या. काहीतरी दोघीचे भांडणं झाल्यामुळे दोघीला मारून कुटून घराच्या बाहेर काढून दिलं होतं. पाटील दारातच बसलेला होता. सगळे लोक म्हणायचे पाटील बायका घरात घ्या, पाटील बायका घरात घ्या. पाटील म्हणे काही झालं तरी चालतं, बायको घरात घेणार नाही. आणि तितक्या ते 3 जण गेले. पाटील माझ्या 500 मेंढ्या ह्या माणसानं सापडून दिल्या, त्यांना एक 50,000ची मेंढी बक्षीस देतो. तो म्हणला पाटील तुमचं माझं घर जवळ जवळ, मी कधी ब्रश शब्दान तुम्हाला अजून शिवी सुद्धा दिली नाही. या माणसाची मेंढी मी मोडली नाही हो. ज्या घोड्यावाल्याला बोलवलं तो घोड्यावाला सांगत होता पाटील आम्ही खानदानी लोक पहिल्यापासून आमच्या बापदाद्यांना घोडे राखायची सवय, घोडा माझ्या मालकीचा आहे, मी तुम्ही ह्या दोघाला देणार नाही. ज्या पाटलाला हे सगळे जण गारानं सांगत होते तो पाटील डायरेक्ट 145% बाहेर होता. त्यांनी एकाच वाक्यात सांगितलं अख्खा कर्जत तालुका जरी माझ्या घरी आणला तरी मी माझ्या बायका घरात घेणार नाही. किती मोठा ताण आहे. फक्त एक लाईन बंद झाली तुमची. कोणती? कानपूर लाईन. कोणती लाईन बंद झाली? नुसतं एका इंद्रियानं राजीनामा द्यायला गड्या नव्हतं. एवढं अवघड आहे. ज्या ज्या माणसानं पॅरेलिसचा झटका आला त्या पॅरेलिस झालेल्या माणसाजवळ 2 मिनिटं जाऊन बसा ना. त्यांना विचारा का हो दादा काय किंमत आहे या हाताची, काय किंमत आहे या पायाची, काय किंमत या तोंडाची. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे एवढा अनमोल किमतीचा नरदे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना, वेळ नका वाया घालू. देवे दिला देह भजना घुमटा, देवे दिला देह भजना घुमटा. तोया झाला फाट बाधिकेचा, तोया झाला फाट बाधिके. देवे दिला देह भजना घुमटा, देवी दिला देह भजना घुमटा. देवी दिला देह भजना घुमटा, देवी दिला देह भजना घुमटा. तोया झाला फाटा बाधिकेचा, देवी दिला देह भजना घुमटा. तोया झाला फाटा बाधी, तोया झाला फाट, तोया देवी दिला देह भजना घुमटा, देवी दिला देह भजना घुमटा, भजना घुमटा. देवी दिला देह भजना घुमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. म्हणून एवढा अनमोल किमतीचा नरदे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झाला. माझी विनंती कडेन तुम्हाला ज्या गोष्टी देवानं दिला त्याचा सांभाळ करा. अरे लाईट बिल जर नाही भरलं तर तुमचा मीटर कट होता, हा MSEBचा नियम आहे. नळपट्टी जर नाही भरली तर ग्रामपंचायत वाले तुमचा नळ बंद करतात, हा ग्रामपंचायतचा GR आहे. सकाळी 6:30 वाजता सूर्य उगवतो, संध्याकाळी 5:30 वाजता सूर्य मावळतो. आतापर्यंत कधी सूर्याने तुम्हालाही लाईट बिल पाठवलं नाही, मलाही लाईट बिल पाठवलं नाही. बरोबर जून महिना लागला, मिरगाचा महिना लागला की धो 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 पाऊस पडतोय. तुमच्या धरणाला पाणी आहे, तुमच्या विहिरीला पाणी आहे, तुमच्या कॅनलला पाणी आहे, तुमच्या बंधाऱ्याला पाणी. एक क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतनाविना वाया जाता कामा नाहीये. कारण कोण दिवस येईल कैसा नाही, देहाचा भरोसा. एक क्षणाचा एक तीळ मात्र सुद्धा भरोसा नाहीये. मग कधी नरदे जाईल काही सांगतात नाही. एवढ्या कमी अवधीमध्ये जर मनुष्य काय करू शकतो, फक्त आणि फक्त भगवंताचं चिंतन. ज्या व्यक्तीचं मरण जवळ आलं त्याने एक क्षण न वाया घालता फक्त भगवंताचं चिंतन करा. बाकीच्या गोष्टी तुम्हाला आणि मला शक्य नाहीये. या कलियुगाचा प्रभाव एवढा वाढलेला. या कलियुगामध्ये नाही आपण ज्ञान संपादन करू शकत,
ना आपण योग मार्गाचं अनुकरण करू शकत, ना आपण कर्म मार्गाचं अनुकरण करू शकत. काय कर्म मार्गाचं ज्ञान मार्गाचं अनुकरण करणारे? दादानो, अरे जे लोक 2 तास कथा ऐकण्यासाठी येतात, जे लोक 2 तास कीर्तन ऐकण्यासाठी येतात, ते लोक त्यांच्या तोंडातल्या तंबाखूचा त्याग नाही करू शकत रे. ते लोक 2 तास त्यांच्या गुटख्याचा त्याग नाही करू शकत. शास्त्र तर सांगतोय काम सोडा, क्रोध सोडा, लोभ सोडा. साधे साधे व्यसन तुमच्या आणि माझ्या जीवनातून सुटत नाही. काम क्रोध अधिक विकारावर काय विजय मिळवणार आहे आपण? नाही शक्य होत. भागवतकारांनी सांगितलं यत् फलम नास्ति तपसा योगेन समाधिना तत्फलम लभ्यते सम्यक कलौत हरी कीर्तनात. कलियुगामध्ये भगवंताचं चिंतन तुमच्या आणि माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन, जेने नारायण देईल भेटी. कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतर ही पार. अगदी थोडा विषय ना तुमच्या आणि माझ्याकडे. अल्पायुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाये, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय, भजनासी उरले ते पाहे. अगदी थोडा विषय. मग या कमी कालावधीमध्ये तुम्ही आणि आम्ही फक्त एक काम करू शकतो, भगवंताचं चिंतन. आणि ते करण्यासाठी कुठे जाण्याची गरज नाही ना. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा ठाईच बैसोनी करा. एक चित्त आवडे अनंत आळवावा, कामामध्ये काम काही म्हणा राम राम. जाईल भवश्रम सुख होईल दुःखाची. कुठे जाण्याची गरज नाहीये. राजा सांगतोय महाराज ठीक आहे, परमार्थाकडे जेवढे हे मन मी वळवण्याचा प्रयत्न करतो तेवढं मन आहे मला परमार्थापासून दूर नेतं. का? परमार्थासाठी सगळ्यात जर अवघड काय असेल परमार्थाकडे नेण्यासाठी तर ते मन आहे. कारण मन चांगल्या गोष्टी माणसाला करू देत नाही महाराज. या जगातील सगळ्यात गोष्टी चंचल जर कोणती असेल, चंचल ही मन कृष्ण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेमध्ये सांगतात, हे अर्जुना सर्वात चंचल जर काय असेल तर माणसाचं मन आहे ना महाराज. मन रूपी गाडीला दिल्लीला जाण्यासाठी फास्टॅग नाही लागत. दिल्लीला जाण्यासाठी त्याला डिझेल नाही लागत. एका मिनिटात लोकसभेत जाऊन येतं परत लगेच घरी येतं. काही वेळ नाही लागत त्याला. मन एवढं चंचल आहे की एका मिनिटात मुंबईला जात आहे अधिवेशनात आणि लगे एका मिनिटात घरी येतोय. त्याला काही टोल लागतोय, त्याला काही डिझेल लागतोय, त्याला काही पैसे लागतोय? 1 मिनिटाचं काम आहे. एक भक्त राधाराणीला सांगतो, राधाराणी ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, जितना इसे समझाऊं उतना ही मचल जाए, जितना इसे समझाऊं उतना ही मचल जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर जो बदल जाए, राधे तेरे चरणों की जरा धूल जो मिल जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए। गर धूल जो मिल जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए। ये मन बड़ा चंचल है कैसे तेरा भजन करूं, जितना इसे समझाऊं उतना ही मचल जाए। अरे जेवढं तुम्ही मनाला परमार्थाकडे नेण्याचा प्रयत्न करसाल तेवढं मन परमार्थापासून दूर नेतंय महाराज। मग शुकाचार्य भगवंताने राजा परीक्षितीला मनावर विजय मिळवण्यासाठी 4 गोष्टी सांगितल्या। किती? 4। जितासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रिय हा स्तुले भगवते रूपे मन संधार यद्या।
जिता सुनो, एका ठिकाणी जास्तीत जास्त बसण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पूर्वी साधू संत मंडळी सकाळी 4 वाजता उठून पद्मासन घालून एका ठिकाणी जास्तीत जास्त का बसत होते? याचं कारण एका ठिकाणी जास्तीत जास्त बसलं तर मनावर कंट्रोल येतो, मनावर विजय मिळवण्यासाठी सहकार्य होतंय. आता आपण 2 तास कथेसाठी बसतो तर रामदेव बाबाचे 72 आसनं 2 तासात करतो. आपल्याला 2 तास मांडी घालणं होत नाही. काय करणार आहे? गुडघे खराब आहे, शुगरचा त्रास आहे, शक्य नाहीये ना. जितासनो म्हणजे एका ठिकाणी जास्तीत जास्त बसण्याचा प्रयत्न करा. एक जिथं श्वास हो, सकाळी लवकर उठा. इथं बसणाऱ्या सगळ्या माझ्या आई बहिणींना माझा प्रश्न आहे, माया कमीत कमी आपण 8 वाजेला तर उठलं पाहिजेत का नाही? याच्यापेक्षा लवकर तर नाही सांगणार मी तुम्हाला, पण 8 भरपूर झालं.